नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन.एस. मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत. केंद्र सरकारमार्फत सरकारी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक व अधीक्षक पदाच्या 212 रिक्त जागा शिक्षण मंडळामध्ये भरल्या जात आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे. अधीक्षक पदासाठी पदवी तर कनिष्ठ सहाय्यक पदासाठी 12वी पास अशी शिक्षण पात्रता लागणार आहे. सर्व माहिती जी आहे मित्रांनो या पदभरतीची आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपल्या एन.एक्स. मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन भरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अंतर्गत मित्रांनो ही पदभरती अधीक्षक व कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी एकूण 212 रिक्त पदसंख्येसाठी होत असून त्याची जाहिरात या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर याच पदभरतीची माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीची माहिती समजण्याकरिता तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून सरळ सेवा पद्धतीने अर्ज इथे मागवल्या जात आहे. सुपरिटेंडंट आणि ज्युनियर असिस्टंट ही 2 पदे टोटल 212 रिक्त पदसंख्येसाठी या ठिकाणी भरल्या जात आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सुपरिटेंडंट हे पहिले पद या ठिकाणी दिल्या गेलेले आहे, ज्यामध्ये लेवल 6 चा पे स्केल या ठिकाणी या पदासाठी दिल्या जात आहे. मॅक्सिमम वयाची अट मित्रांनो 30 वर्षापर्यंत दिल्या गेलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता या पदासाठी प्रत्येक कॅटेगरीमध्ये वॅकन्सी दिल्या गेलेल्या आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीतील असाल त्या कॅटेगरीसाठी तुम्ही या ठिकाणी या वॅकन्सीनुसार अर्ज इथे सादर करू शकता. टोटल 142 वॅकन्सी या पदासाठी असणार आहे. 142 साठी सुपरिटेंडंट हे पद या ठिकाणी भरल्या जात असून एक कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी या पदासाठी उपलब्ध झालेली आहे. तेव्हा तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा. त्यानंतर ज्युनियर असिस्टंट हे दुसरे पद या ठिकाणी भरल्या जात असून लेवल 2 चा पे स्केल असणार आहे. 27 वर्ष वयाची अट या पदासाठी दिल्या गेलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता या पदासाठी सुद्धा प्रत्येक कॅटेगरीमध्ये वॅकन्सी आहे. टोटल 70 वॅकन्सी या पदासाठी दिल्या गेलेल्या आहेत. 70 वॅकन्सीसाठी ज्युनियर असिस्टंट हे दुसरे पद या ठिकाणी भरल्या जात असून तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर नक्की या दुसऱ्या पदासाठी प्रयत्न करू शकता. मिनिमम वयाची अट 18 वर्षापर्यंत दिल्या गेलेली आहे. प्रत्येक कॅटेगरीमध्ये एज रिलॅक्शन बघू शकता. एस-सी एस-टी करता 5 वर्ष, ओबीसी करता 3 वर्ष, अनरिझर्व्ह कॅटेगरीमध्ये पीडब्ल्यूबीडी करता 10 वर्ष, त्यानंतर ओबीसी कॅटेगरीमध्ये पीडब्ल्यूबीडी करता 13 वर्ष, तर एस-सी एस-टी कॅटेगरीमध्ये पीडब्ल्यूबीडी करता 15 वर्ष अशा प्रकारे एज रिलॅक्शन लागू असणार आहे. मिनिमम वयाची अट मित्रांनो 18 वर्षापर्यंत दिल्या गेलेली आहे. त्यानंतर सुपरिटेंडंट या पदासाठी शिक्षण पात्रता काय असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता. मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॅचलर डिग्री ज्या उमेदवाराकडे आहे, त्याचप्रमाणे कम्प्युटरचे नॉलेज, विंडोज, एम-एस ऑफिस किंवा मोठ्या प्रमाणात डाटाबेस हँडलिंगचा अनुभव व इंटरनेटचा अनुभव ज्या उमेदवाराकडे असेल असे उमेदवार सुपरिटेंडंट या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. 30 वर्ष वयाची अट या पदासाठी लागू असणार आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी टायर 1 मध्ये तुमची एमसीक्यू टाईपची प्रिलिमिनरी एक्झाम घेतल्या जाणार आहे, तर टायर 2 मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप व डिस्क्रिप्टिव्ह टाईपची मेन रिटन एक्झाम या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. या दोन्ही एक्झाममध्ये जे उमेदवार पात्र ठरतील त्यांची टायपिंग स्पीडची स्किल टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण माहिती इथे सुपरिटेंडंट या पदासाठी दिल्या गेलेली आहे. त्यानंतर ज्युनियर असिस्टंट पदासाठी शिक्षण पात्रता मित्रांनो 12वी पास शिक्षण पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मान्यताप्राप्त मंडळातील 12वीची परीक्षा उत्तीर्ण असलेला उमेदवार, त्याचप्रमाणे टायपिंग स्पीडचे प्रमाणपत्र ज्या उमेदवाराकडे आहे, ज्यामध्ये इंग्लिश 35 शब्द प्रति मिनिट व हिंदी 30 शब्द प्रति मिनिट कम्प्युटर टायपिंगचे प्रमाणपत्र या ठिकाणी ज्या उमेदवाराकडे असेल ते उमेदवार ज्युनियर असिस्टंट या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. या ठिकाणी वयाची अट 18 ते 27 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी या पदासाठी टायर 1 मध्ये एमसीक्यू बेसची प्रिलिमिनरी एक्झाम इथे घेतल्या जाणार आहे. जे उमेदवार या ठिकाणी ही एक्झाम क्वालिफाय करतील त्यांची टायपिंग स्पीडची या ठिकाणी स्किल टेस्ट इथे घेतल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे एक्झामचे स्वरूप या पदासाठी दिल्या गेलेले आहे. त्यानंतर मित्रांनो एक्झामिनेशन फी किती लागणार आहे. अनरिझर्व्ह ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरी करता ₹800 फी असणार आहे. तर एस-सी एस-टी पीडब्ल्यूडी
त्यानंतर एक सर्व्हिसमॅन व महिलांकरता ही परीक्षा फी नील असणार आहे. कोणतीही परीक्षा फी या कॅटेगरीतील उमेदवारांकरता लागणार नाही. फक्त अनरिझर्व्ह ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीकरता ₹800 फी या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर एक्झामचे स्वरूप या ठिकाणी आपण सुरुवातीला बघितलेले आहे. या ठिकाणी 2 पद्धतीने एक्झाम सुपरिटेंडंट या पदासाठी होणार आहे, ज्यामध्ये टायर 1 मध्ये या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झाम या ठिकाणी होणार आहे, तर टायर 2 मध्ये रिटन एक्झाम या ठिकाणी मेन एक्झाम म्हणून डिस्क्रिप्टिव्ह टाईपची या ठिकाणी होणार आहे. आणि दोन्ही परीक्षा या ठिकाणी क्वालिफाय केल्यानंतर त्यांची टायपिंग स्पीडची स्किल टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर ज्युनियर असिस्टंटमध्ये या ठिकाणी बघा मित्रांनो, टायर 1 मध्ये MCQ टाईपची सुरुवातीला प्रिलिमिनरी एक्झाम आणि त्यानंतर या ठिकाणी टायपिंग स्पीडची स्किल टेस्ट या ठिकाणी होणार आहे. अशा प्रकारे एक्झामचे स्वरूप या दोन्ही पदासाठी दिल्या गेलेले आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही ही जी काही एक्झाम आहे ती हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषेमध्ये इथे देऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी ही जी एक्झाम आहे ती कोणत्या लेव्हलवर या ठिकाणी कंडक्ट केल्या जाणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे दिल्या गेलेली आहे. तर सुपरिटेंडंट या पदासाठी सीनियर सेकंडरी व ग्रॅज्युएशन लेव्हलवर या ठिकाणी एक्झाम होणार आहे. तर ज्युनियर असिस्टंट या पदासाठी सीनियर सेकंडरी या लेव्हलवर एक्झाम इथे घेतल्या जाणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी माहिती इथे या ठिकाणी दिल्या गेलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, एक्झाम पूर्ण भारतामध्ये जी काही एक्झाम सेंटर आहे त्याची सिटीज या ठिकाणी दिल्या गेलेली आहेत. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पुणे हे शहर या ठिकाणी असणार आहे. म्हणजेच पुणेमध्ये तुम्ही या ठिकाणी परीक्षा या ठिकाणी देऊ शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती इथे दिल्या गेलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याच्या तारखा इथे दिल्या गेलेल्या आहेत. तर 1 जानेवारी 2025 पासून या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे. तर 31 जानेवारी 2025 ही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी दिल्या गेलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, 212 रिक्त पदसंख्येसाठी अधीक्षक व कनिष्ठ सहाय्यक हे 2 पदे शिक्षण मंडळामध्ये केंद्र सरकारमार्फत या ठिकाणी भरल्या जात आहेत. त्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली असून त्याची माहिती आज आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.